राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आमदार ज्या आहेत त्या आता पक्ष कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। इतर सर्वच आमदार मंडळी जे आहेत 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला निवडून आलेले आहेत आणि हे सर्वच आता जिंकलेले आहेत। आपल्याबरोबर सुलभाताई खोडके तिसऱ्यांदा आले। राष्ट्रवादीमध्ये 2 वेळा, काँग्रेसमध्ये 1 वेळा। परंतु विजयाचा विश्वास किती आहे? कारण की अटीतटीची संपूर्ण निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये तुमचा विजय 100% खूप मोठी तटीची होती। अमरावतीचं जर आपण विधानसभा मतदारसंघाचं चित्र बघितलं तर खूप मोठ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी निवडून आले। माझ्या लोकांनी जो तुमची संपूर्ण निवडणूक अटीतटीची होती, त्या सगळ्या निवडणुकीत निवडून आला, महायुतीकडूनच बंड करण्यात आले लोक तुमच्या विरोधात। हा जनतेचा विजय आहे। मी एक निमित्त मात्र आहे, परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि जनतेने जो काही कौल मला दिला, पुढे विकासाला कौल दिला होता, ते विकास कामांना पुढे घेऊन हा जनतेचा विजय आहे। आता जे झालंय आपण त्याला शेवटी सगळ्या अटीतटीमध्ये मी निवडून आले आणि जनतेने जो काही जनाधार होता तो माझ्या बाजूने दिलेला आहे आणि जनतेच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, मग किती बंड होऊ द्या। सना मलिक आपल्या बरोबर आहेत। सना मलिक जी, तुम्ही निवडून आलात पहिल्यांदा, फेटा घालून तुम्ही पक्ष आता विधान भवनात प्रवेश करत। आता हे माझा स्कूल वाटतो, मला शाळेचा पहिला दिवस आहे। आता मी कॉन्शियस पण आहे आणि कॉन्फिडंट पण आहे, पण आता एक नवीन एक्सपिरियन्स भेटणार, तर आम्ही लुकिंग फॉरवर्ड की तर आपण पाहिलं की सर्वच आमदार दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काय आवाज येत नाही। थँक्यू। आहे आता एवढा चांगला निकाल जनतेने दिलेला आहे, कार्यकर्ता राबलाय, महायुतीचे सगळे सहकारी राबलेत, लोकांनी विश्वास टाकला। आता त्या विश्वासाला 5 वर्ष उत्तम पद्धतीनं काम करून रिझल्ट द्यायचे। नवीन पण टीम आहे, काही अनुभवी आहेत, असे सगळे मिळून आम्ही चाललोय। आपण पाहिलं की अजित पवार सर्व आमदारांसह जातात आहेत। आपल्याबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। चिखलीकर साहेब, तुम्ही उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे, काय सांगाल? अतिशय घवघवीत यश मिळाल्याचा उत्साह आहे। दादाच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण आता विधान भवनामध्ये जातो। खरं तर आपण पाहिलं की सर्वच आमदार मंडळी जे आहे ते आता विधान भवनात जाताना पाहायला मिळत आहेत। दौलत दरोडा दौलत दरोडा आहेत, धनंजय मुंडे आहेत। धनंजय मुंडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मुंडे साहेब, तुम्ही सर्व आमदारांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे असणारच। अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळालेला आहे, त्यामुळं हा उत्साह असणारच। आपण पाहिलं की हा उत्साह असणारच अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांच्यासोबतच हिरामन खोसकर आणि इतर आमदार मंडळी जे आहेत ते आपल्याला विधान भवनात अजित पवार यांच्यासोबत जाताना पाहायला मिळतात। माणिकराव कोकाटे आहेत। माणिकराव कोकाटेजी, सिन्नरची निवडणूक लढली आणि आता तुम्ही पुन्हा विधान भवनात दाखल झाला। आम्ही खूप आनंदी आहोत, राष्ट्रवादीचे मंडळी। वी आर व्हेरी हॅपी। तर आपण पाहिलं की उत्साह प्रत्येकाचा आपल्याला पाहायला मिळतोय। दौलत दरोडा आपल्या बरोबर आहे। दौलत दरोडाजी, 5व्यांदा तुम्ही निवडणूक जिंकली आणि लढलात। निश्चितपणे अतिशय आनंद वाटतोय। आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक जिंकलेला आहोत। तर आपण पाहिलं की प्रत्येक आमदारांचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। निलेश लंके यांच्या
शंकर मांडेकर आपल्या बरोबर आहेत, संग्राम थोपटेंना हरवून आलेले आमदार. मांडेकरची किती उत्साह आहे, पहिल्यांदा तुम्ही विधान भवनाची पायरी चढताय? आनंद तर नक्कीच वाटतोय, कारण की पहिल्यांदा विधानसभेत यायचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं आज. परंतु संग्राम थोपटेंचं आव्हान तुम्ही पेललं आणि त्यांना हरवलं. हो, दादा मागं होते त्यामुळे ते आव्हान सहज सोपं झालं आम्हाला. खरं तर आपण पाहिलं की इतर नेते मंडळी जे आहेत ते आता या ठिकाणाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवार स्वतः या ठिकाणाहून मार्गस्थ झालेले आहेत. छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील आणि इतर सुनील तटकरे हे नेते मंडळी या ठिकाणाहून जातात आहेत. आशुतोष काळे, नितीन पवार आपल्या बरोबर आहेत. आशुतोष काळे, नितीन पवार दोघं सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही विधान भवनात जात आहेत, किती उत्साह आहे? नाही, उत्साह आमचा मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांबरोबर असल्यामुळे दादा आमचे उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आम्ही निश्चितच सर्व आनंदित आहोत. साहेब, 90,000पेक्षा अधिकची लीड तुम्ही घेऊन निवडणूक जिंकलात. हो, चांगलं झालंय ना. सगळ्या मतदारांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली. जे काही प्रश्न होते ते सुटल्याचं त्यांना जाणवलं, म्हणून हे सर्व त्या ठिकाणी जाणवलं. भूतपूर्व 41 आमदारांचं यश पक्षाला मिळालेलं आहे. हो, चांगलं आहे, खूप चांगलं यश या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेलं आहे. चांगलं आहे. आपण पाहिलं की उत्साह संपूर्ण आमदारांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता आमदार असतील, माजी मंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्वच आता विधान भवनाकडे निघालेले असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहेत. सर्वच आमदार मंडळी या ठिकाणी होते आणि या ठिकाणाहून ते निघताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनोज कायंदे या ठिकाणी आहेत. मनोज कायंदे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मनोज कायंदेजी, सिंदखेडा राजामधनं तुम्ही शिंगऱ्यांना हरवून एक मोठं कमबॅक केलेलं आहे आणि पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढताय. नाही, अगदी खूप आनंदाचं वातावरण आहे आणि मनामध्ये जिद्द आहे की सगळेच कामं त्या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. दादांचा तसा आदेश आहे. जे आश्वासनं तुम्ही दिलेत ते सगळे पूर्णत्वास न्यायचे, या पद्धतीनं आपल्याला काम करायचं. परंतु पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढणार आहात, मनात भावना काय? कारण की जनतेनं जवळपास 1,00,000-2 लाख जनतेच्या तुम्ही आता प्रतिनिधित्व विधान भवनात करणार. खरं तर फार गांभीर्यपूर्वक ती भावना माझ्या मनामध्ये आहे, कारण की माझं घरचंही त्या ठिकाणी वडील माझे असते तर आज फार आनंद झाला असता. गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं आणि आज हा आनंदाचा क्षण ते बघायला नाहीत, तर ती एक खंत मनामध्ये आहे. आणि मतदारसंघाला नवीन चेहरा, एक नवीन उमेदीनं मला निवडून दिल्याबद्दल त्याचं मी निराशा त्या ठिकाणी होऊ देणार नाही. त्याच पद्धतीनं विधान भवनामध्ये मी प्रवेश करून आणि काम त्या पद्धतीनं मी करणार आहे. राजू नवघरे आमदार आपल्या बरोबर आहेत. राष्ट्रवादीचे राजू नवघरेजी पुन्हा एकदा विधानसभेची पायरी चढतायत, कसं वाटलं? कारण की विधानसभेमध्ये या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधी पक्षाकडनं अनेक मोठमोठ्या सभा झाल्या, परंतु तुमच्याकडे एकही मोठी सभा न लागता तुम्ही जिंकून आलात. त्यांना सभा घ्यायची गरज होती, कारण ते कमकुवत होते. आपण मजबूत होतो, त्यामुळे सभा घ्यायची गरज पडली नाही. आणि आता एवढंच वाटतं की ज्यांनी निवडून आणले 5 वर्षामध्ये त्यांचे सगळ्यांचे कामं करायचे, मतदारसंघाला न्याय द्यायचा, सामान्य नागरिकाला न्याय द्यायचा, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, त्या मतदारसंघातील तरुणांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, या संदर्भात काम करायचं. परंतु एक अभूतपूर्व यश तुमच्या पक्षाला मिळाले. 41 आमदार तुमच्या आता विधान भवनात बसणार आहे. आनंद कशा पद्धतीने? कारण की तुमच्यासोबत तुमचे सगळेच मित्र आमदार जे आहेत ते निवडून आलेले. निश्चित माझ्यासोबतचे सगळेच आमदार निवडून आलेत, काही जवळचे पडलेत पण निश्चित आता आनंदाचा क्षण आहे की आज नामदार अजित पवार साहेब पुन्हा उपमुख्यमंत्री झालेत आणि त्यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विकास कामं करता येतील. खरं तर आपण बातचीत केली राजू नवघरेंची. राजू नवघरे म्हणतात की जनतेची कामं करणं हा माझा पहिला मुद्दा असणार आहे, कारण की पहिलं ओझं माझ्यावरती जनतेचं आहे. त्यामुळे जनतेची सातत्याने कामं करत राहीन. मला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जनतेने निवडून दिलं, त्यामुळे मी स्थानिक जनतेचा जो आहे त्यांनी आभार जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.